एका माणसाने तब्बल 7 भाषांमध्ये 26,000 पेक्षा जास्त गाणी गायली, ज्याचा आवाज आजही मनाला शांत करतो. असा हा महान गायक. नाही ओळखतायत? मी सांगते. नमस्कार, मी काव्या आणि तुम्ही पाहतात कलाकार दिनविशेष भाग 359, पॉवर्ड बाय GoPrack.com. मोहम्मद रफी हे नाव उच्चारताच आपल्या कानात एक गोड, मधुर आणि भावनांनी भरलेला आवाज घुमू लागतो. भारतीय चित्रपट सृष्टीतील ते असे गायक होते ज्यांचा आवाज आजही प्रत्येक पिढीला मंत्रमुग्ध करतो. 24 डिसेंबर 1924 रोजी जन्मलेल्या मोहम्मद रफी यांनी आपल्या मेहनतीने आणि साधेपणाने संगीताच्या जगात अढळ स्थान निर्माण केले. रफी साहेबांचे बालपण अतिशय साधे परिस्थितीत गेले. त्यांचे कुटुंब आर्थिक दृष्ट्या फारसे मजबूत नव्हते. लहानपणी ते रस्त्यावर गाणी गाणाऱ्या फकीरांचे सूर ऐकून भारावून जायचे. त्याच वेळी त्यांच्या मनात गाण्याची आवड निर्माण झाली. मात्र त्या काळात गायक होणे सोपे नव्हते. अनेक अडचणी, अपमान आणि संघर्ष त्यांनी सहन केला. तरीही त्यांनी कधीही आपल्या स्वप्नांवर विश्वास ठेवणे सोडले नाही. मोहम्मद रफी यशस्वी होण्यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्यांची प्रचंड मेहनत आणि शिस्त. ते दररोज तासनतास रियाज करत असत. आजारी असतानाही ते रेकॉर्डिंग साठी जात असत. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कलाकार YouTube चॅनलला नक्की भेट द्या.